श्री स्वामी समर्थ. कधी कधी मनात विचारांचा इतका गदारोळ असतो की आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येत नाही. जग खूप मोठं वाटतं, पण आधार देणारं कोणीच नसतं. अशा वेळी एक असा दरबार आहे जिथे शब्दांची गरज नसते, फक्त श्रद्धेची हात पुरेशी असते. भक्तांनो, जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर हा केवळ योगायोग नाही. स्वामींना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आज स्वामींच्याच मुखातून तुम्हाला मिळणार आहेत. चला, पुढच्या 7 दिवसात तुमचं नशीब बदलणारे हे 20 दिव्य संदेश शांती चित्तेने ऐकूया. घाबरू नकोस, मी आहे. जेव्हा तुझा पाय डगमगेल, जेव्हा तुझा विश्वास कमजोर होईल, तेव्हा मागे वळून बघण्याचीही गरज नाही. फक्त डोळे मिटून माझा विचार कर. मी तुझ्या हात धरलेला तुला जाणवेल. परिस्थितीत कायमस्वरूपी नसते. आज तू ज्या दुःखातून जातोयस ते उद्या तुझे सामर्थ्य बनेल. हा काळ कठीण आहे, पण तो कायमचा नाही. मी तुझ्यासाठी सुखाची नवी पहाट तयार ठेवली आहे. कुणावरही विसंबून राहू नकोस. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, पण मी कधीच बदलणार नाही. जगाकडून अपेक्षा ठेवणे सोडून दे आणि माझ्यावर विसंबून राहा. तुला कधीच कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. तुझ्या श्रद्धेचे फळ. तुला वाटतंय की तू खूप सेवा केली पण काहीच मिळालं नाही. अरे वेड्या, तुझे कष्ट मी वाया जाऊ देणार नाही. तुला जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असेल. मौन पाळायला शिक. तुझ्या प्रत्येक जखमेचे प्रदर्शन करू नकोस. जगाला तुझ्या जखमा दाखवण्यापेक्षा मला तुझं दुःख सांग. मी त्या जखमांवर मायेचा पोंकर घालीन आणि तुला बरं करीन. तू निव्वळ माध्यम आहेस. मी केलं हा अहंकार सोड आणि स्वामींनी करून घेतला हा भाव ठेव. जेव्हा तू करते पण माझ्याकडे देशील, तेव्हा कामाचा ताण निघून जाईल आणि यश आपोआप मिळेल. शत्रूंना मी बघून घेईन. तुझ्या पाठीमागे जे तुझे पाय खेचतात त्यांच्याशी भांडण्यातच तुझी शक्ती वाया घालवू नकोस. तू फक्त तुझ्या ध्येयाकडे चालत राहा. त्यांचा हिशोब मी चुकता करीन. ध्येयाची साथ सोडू नकोस. कधी कधी सर्वात शेवटी उडवणारी चावीच कुलूप उघडते. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. चमत्कार अगदी जवळ आहे. तुझं घर माझं मंदिर. तुझ्या घरात रोज एकदा तरी माझं नामस्मरण होऊ दे. जिथे नामस्मरण असतं तिथे नकारात्मकता टिकत नाही. मी तुझ्या घरात रक्षण होऊन तिथे कायम वास करेन. गरिबीवर मात. तू परिस्थितीने गरीब असशील पण मनाने श्रीमंत राहा. कुणाचं मन दुखावू नकोस. तू इतरांना जे देशील त्याच्या अनंत पटीने मी तुला परत करीन. प्रार्थनेची ताकद. तुझ्या प्रार्थनेत जर प्रामाणिकपणा असेल तर ती अक्कलकोटाच्या वडाच्या झाडापर्यंत नक्की पोहोचते. मी तुझा प्रत्येक शब्द ऐकतोय. फक्त उत्तरांसाठी थोडा संयम ठेव. आरोग्याची काळजी. तुला सतत होणारा मानसिक त्रास तुझ्या शरीराला थकवत आहे. सर्व चित्त माझ्या चरणी अर्पण कर आणि निश्चिंत हो. तुझ्या धन्वंतरी होऊन मी तुझ्या व्याधी दूर करीन. वेळेची गुंतवणूक. लोकांच्या गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा शांत बसून माझं रूप डोळ्यासमोर आण. तो वेळ तुला शांती देईल आणि तुझे विचार प्रगल्भ करेल. अशक्य काहीच नाही. ज्याला जग अशक्य म्हणतं त्याला मी शक्य करतो. तू फक्त सुरुवात कर. रस्ता मी तयार करेन. तुझी स्वप्न ही आता माझी जबाबदारी आहे. संयम हीच भक्ती. भक्ती म्हणजे फक्त टाळ वाजवणे नाही, तर कठीण काळातही स्वामी जे करतील ते माझ्या हितातच असेल हा विश्वास ठेवणे म्हणजे खरी भक्ती. दुसऱ्यांचे अश्रू पुस. जेव्हा तू कोणीच
दुःख दूर करतोयस तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हीच माझी सर्वात मोठी दक्षिणा आहे. नशिबाच्या पलीकडेचे तुझ्या नशिबात कदाचित काही गोष्टी नसतील, पण तुझ्या भक्तीत इतकी ताकद आहे की मी तुझे नशीब बदलण्याच्याही मागे पुढे पाहणार नाही. शुद्ध आचरण. तुझे विचार शुद्ध ठेव, तुझी वाणी गोड ठेव. जेव्हा तू आतून बदलशील तेव्हा बाहेरचं जग तुला आपोआप बदललेलं दिसेल. चिंतेचा त्याग. रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत झोप. तुझा उद्याचा दिवस आणखी मी आधीच करून ठेवील आहे. तू माझा लाडका आहेस. जग तुला काहीही म्हणो, तू माझा अत्यंत लाडका लेकरू आहेस. तुला कधीच एकटं पडणार नाही. हा माझा काळजाला भिडणारा शब्द आहे. व्हिडिओचा एक हृदयस्पर्शी शेवट. भक्तांनो, स्वामींचे हे शब्द म्हणजे केवळ अक्षर नाहीत, तर ते तुमच्या जीवनाला नवा प्रकाश आहे. पुढचे 7 दिवस यातील प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करा. बघा तुमची संकट कशी दूर पळतात आणि सुख कसं तुमच्या दारी येतं. स्वामी समर्थांचा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून स्वामी कार्यात सहभागी व्हा. विसरू नका, स्वामी आहेत तर सर्व काय ही शक्य आहे. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये लिहा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन अनुभूतीसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.